अशा प्रकारे माझ्या मिस्टरांनी सगळी अरेंजमेंट केले. शूज रॅक लावलेला आहे फायनली. मला टाइम भेटला नाही म्हणून, आणि एकदम भारी लावले. मग मी त्याला हॅलो आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत. आणि आज आहे संडे, तर वीकेंड आहे आणि आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे. आता वाजलेले आहेत 1. तर मला आता दुपारचं जेवण बनवायचं आहे आणि साफसफाई देखील साईड बाय साईड चालूच होती. अजून राहिलेली आहे थोडीशी, परंतु जेवण बनवणं तेवढंच गरजेचं आहे. आणि भूक लागलेली. पप्पांना आज उपवास आहे आणि आज आम्ही कोळंबी बनवणार आहे. तर मी कोळंबी कालच आणून ठेवली होती फ्रीजमध्ये. काल मी सॅल्मन बनवला होता, आज कोळंबी आहे. तर संध्याकाळी आम्हाला जायचं बाहेर. संध्याकाळी आहे पार्टी आणि पूजाची पार्टी आहे. तर म्हणजे याच्यामध्ये मी फक्त धणा पावडर, हळदी पावडर आणि ही लसणाची पेस्ट आहे. 10-12 पाकळ्या असतील लसणाच्या, तर मी ती घालून घेणार आहे मॅरिनेशनसाठी. तर अर्धा चमचा मीठ घालते मी, छोटा 1/2 टीस्पून, कारण भाजीमध्ये पुन्हा टाकायचं आहे. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर 1 तासभर मी बाजूला झाकून ठेवलं होतं. आणि काऊला भूक लागली होती, तर तिला मी 1 आंबा कापून दिला होता. आणि काऊला आंबे खूप आवडतात. शक्यतो मला असं वाटतं बऱ्याच लोकांना आंबे खूप आवडतात. त्यातली मीही एक आहे, मलाही खूप आवडतात. अंदर घेऊन जा, डॅडीला पण द्या. फ्रेश मँगो. अशा प्रकारे माझं किचन वगैरे क्लीन झालंय. आणि तुम्हाला एक दाखवायचं राहिलं, या आहेत कैऱ्या.
आणि माझी मम्मी कैऱ्यांचा मुरंबा खूप छान बनवते, तर मी माझ्या मिस्टरांना कैऱ्या आणायला सांगितलं होतं 4, आणि त्याचा मी आज नाही उद्या मुरंबा बनवेन, कारण आज खूप आवडलं तर कंटाळा आला आता. तरी अजून भरपूर सारं काम बाकी आहे, फरशी पुसायची त्यामुळे आणि मशीनही लावायची. तर मी आता फ्रीजमध्ये ठेवते आणि उद्या बनवूया आपण मुरंबा. गार्गीला टेस्ट करवायचा आहे मला, कारण आम्ही लहान असताना खूप मुरंबा खाल्लेला आहे. मम्मी एक मोठमोठ्याला बरण्या भरून ठेवायची करून. आमच्याकडे आंब्याचं झाड होतं मोठं, 2 झाडं होती, एक कैरी लोणच्याचा होता आणि एक रसाचा होता. तर लोणच्याचा आंबा होता तो खूप मोठा होता आणि त्याला प्रचंड आंबे यायचे, आणि रसाचा होता तोही बऱ्यापैकी मोठा होता. तर आपण उद्या बनवूया याचा मुरंबा. तर हे मी आता फ्रीजमध्ये ठेवते. आणि आम्ही आराम केला. आता आराम झाला बाळाचा आमचा सगळ्यांचाच, आणि आम्ही निघालेलो आहोत पूजाकडे. तर तिने म्हणजे मम्मीला पप्पांना आईला जेवायला बोलवलं, तुम्हाला सांगितलंच. आणि तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं की मी नवीन कांदे बटाटे ठेवायचं रॅक आणलं आहे. तर हे मी काल स्टोरून आणलं आहे आणि पाहू शकता केवढं सुंदर आहे. तर त्याच्यामध्ये 4 भाग आहेत. खाली ऑरेंज ठेवलेत, वरती ऑनियन आहेत आणि लसूण वगैरे, बटाटे आहेत, आणि याच्यामध्ये ठेवलेत मँगोज, फ्रूट्स वगैरे ठेवलेले आहेत वरती. तर अशा प्रकारे स्टँड आहे, प्लॅस्टिकचं आहे परंतु खूप छान आहे, आणि अंदाजे 500 रुपयापर्यंत भेटलं असेल मला हे. परंतु मला खूप आवडलं, कारण स्टीलचे वगैरे असतात त्यांचा कलर वगैरे म्हणजे लोखंडाचं असतं तर गंज चढतो, त्यामुळे मग मी शक्यतो हे स्टँड तरी प्लॅस्टिकचं घ्यायचा प्रयत्न करते. माझ्याकडे आधी होतं परंतु ते माझं थोडंसं तुटलं होतं, त्यामुळे माझ्या मिस्टरांनी शिफ्टिंगमध्ये ते आणलं नाही, आणि त्यामुळे हे त्यांनी घेऊन आलेत हे. आणि आज बऱ्यापैकी किचन क्लिनिंग झालं आहे, वरचेवर थोडंसं राहिलं, आता ते हळूहळू आज जाईल सामान. चला तर जाऊयात आता पूजाकडे. आवरलेलं आहे आमचं आता. आणि गावचा हेअर कोम नवीन आहे, तर तो आम्ही आत्ताच डिस्काउंट सेंटरमधून घेतला. शो युअर हेअर कोम. ओ, मरमेडचा हेअर कोम आहे ना, होऊ शकता. अशा प्रकारे आहे गावचा कोम. आणि गावची तब्येत बरी नाही आहे, ग्लिटर पण आहेत, आणि गावची तब्येत बरी नाही आहे. आत्ताच झोपेतनं उठली, तिला मेडिसिन दिलं आहे आणि आता वाटतंय बरं तिला. चलो जायचं फिरायला. आणि हा कोणाचा ड्रेस घातलाय तू? शो युअर शरारा. तिला माहिती कोणी घेतलाय का हा ड्रेस? मी नाही घेतला, आजीने घेतला व्हिडिओला. आणि अशा प्रकारे आम्ही निघालेलो आहोत, पार्किंगमध्ये आहोत खाली, आणि अंधार पडलाय, आता संध्याकाळ झाली. जेवायलाच चाललोय, पण तो आधी त्यांच्या घरी जाणार आहे आणि मग घरनं जेवायला जाणार बाहेर. आणि बाळाची बॅग राहिली होती, तर विसरली होती माझ्याकडनं, त्यामुळे मी पुन्हा घ्यायला आले. आणि आता खूप वेळ लागतो लिफ्टला सध्या, कारण एकच लिफ्ट चालू, 2च चालू आहेत, एक बंद आहे, त्यामुळे. आणि आम्ही आलेलो आहोत जुन्या आपल्या बिल्डिंगमध्ये, आहे ना गं? तुम्हीच करते काय का? तर तुला नवीन आवडलंय? कोणतं आवडलंय तुला? न्यू आवडलंय की ओल्ड वालंच? न्यू वाला आवडलंय. व्हेरी गुड. आणि तिच्या सगळ्या फ्रेंड्स इकडे आहेत ना, पणाईशा वगैरे, मायरा, पणाईशा. म्हातारी झाली? हा, शो युअर टीथ. फेरी घेऊन गेली. हा, शो मी. आजी बघेन ना, टीथ पडायला लागलेले. आजी बघेन म्हणलं. आणि पूजा टाळू भरते बाळाची. एक टिपका आपल्याला नको तेलकट व्हायला. वाव, इंडियाची हे असते ना ग, आपली इकडची रीत आहे ना. बाळ घरी आलं की बाळाची टाळू भरतात. त्याला टाळूच नव्हती अगं जास्त, आणि उठला तो आता टाळू भरता भरता. बाळाच्या मम्मीला पण भरती का बाळाच्या मम्मीची टाळू? भर माझी पण. गोंडे
उद्या वॉश करायचे मला हेअरच. माझी केलेले बस बस झाले टाळू भरून. चला 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 चला. आणि पहिल्यांदा सर्वांसाठी ऑर्डर केलं होतं मंचाव सूप. तर इथलं जेवण खूपच सुंदर असतं टेस्टसाठी. आणि आम्ही आता जस्ट आलेलो आहोत जेवण करून. तर आता आम्ही झोपणार आहोत आणि बाळालाही झोपवतोय. तर गार्गीला उद्या स्कूल आहे आणि मिस्टरांना तिथलं ऑफिस आहे. तर आजचा ब्लॉग मी इथे संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.